प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. या नवीन वर्षामध्ये देव बाप्पाने आपल्याला आणलेला आहे. नवीन वर्षामध्ये आपल्या मनामध्ये पण नवीन आशा, नवीन इच्छा, नवीन काहीतरी नवीन वर्षामध्ये प्रभूला आवडेल असं करण्याच्या अनुषंगाने अनेक जणांनी, विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी 1 जानेवारीच्या मध्यरात्री किंवा सकाळच्या वेळेला प्रत्येकाने आपल्या मनातल्या योजना, इच्छा देव बाप्पाला प्रार्थनेच्या माध्यमातून कळवल्या असतील. ज्याने ज्या पण इच्छा, ज्या पण प्रार्थना प्रभूला 1 जानेवारीच्या दिवशी केल्या, त्या विश्वासणाऱ्याने, त्या सेवकाने जी पण त्यांची प्रार्थना त्यांना आठवत आहे की मी प्रभूकडे अशी अशी प्रार्थना केली, त्यांनी वर्षभर त्या प्रार्थनेत केलेल्या विनंतीप्रमाणे प्रभू समोर नम्र, विश्वासू आणि सरळ राहणं गरजेचं आहे. आता कोणी काय प्रार्थना केली, कशी केली, कुणी आत्मिकासाठी मागितलंय, कुणी शारीरिकासाठी मागितलंय, हे ज्याने त्याने केलेल्या प्रार्थनेवरून देव बाप्पाला कळलेलं आहे. पण सेवकाला कळलेलं नाही कोणी कशी प्रार्थना केलेली आहे. पण प्रार्थना केल्याशिवाय कोणताही विश्वासणारा, कोणताही सेवक राहिला नसेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून प्रियांनो, नवीन वर्षाचा हा पहिला संदेश या दासाचा आपल्यापर्यंत येत आहे. धन्य तुम्ही आहात प्रियांनो की नवीन वर्षाचा पहिला संदेश तुमच्या परिवारापासून या दासाला देण्याची संधी मिळते. साधारण नका समजू, पहिल्या वर्षाचा संदेश तुमच्या परिवारातून होणं. म्हणून प्रभू काहीतरी वचनातून बोलणार आहे. देव बाप्पाचं वचन येण्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि बंधू आपल्यामध्ये आहेत, प्रार्थना करतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सन्निधीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहे प्रभू. मान, सन्मान, गौरव सर मी तुला देतो. हे प्रभू, या नवीन वर्षाची सुरुवात तू खरोखरच आमच्या पगारे पास्टरांना तो पाठवलं. हे तुझे उपकार आणि पगारे वर्षाचं त्यांना सुखाचं, आनंदीचं, समृद्धीचं जाऊ ही तुझ्या चरणी प्रार्थना. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवी नावात मागतो म्हणून एक तिच्या आमेन. प्रियांनो, पडायचं नाही ना, नाही ते हालत आहे बरं नाही. नाही, मोबाईल पाडलाच कुठं. पाडणार. नवीन वर्षामध्ये, बायबलमध्ये नवीन वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केलंय, नवीन वर्षात तुम्ही आला आहात, त्याच्यासाठी या बायबलमध्ये अनेक वचन देव बाप्पांनी ठेवलेले आहेत. परंतु जेवढे वचन आहेत ना नवीन वर्षाच्या प्रारंभाचा संदेश देण्यासाठी, त्याच्यासाठी देवाचा आत्मा त्या वचनाबरोबर बोलणारा असला पाहिजे. सेवकाने बायबलचं वचन घेतलं आणि आत्म्याच्या प्रेरणेने जर बोलणं नाही आलं, बुद्धीच्या प्रेरणेने जर सेवक बोलायला लागला, तर येणारं वचन आणि बोलणारा सेवक याची साम्यता राहणार नाही. कारण पवित्र आत्मा जर आमच्यासाठी मध्यस्थीने सेवकाच्या मुखातून बोलतोय, तर वचनाप्रमाणे देवाचा आत्मा आपलं वचन सांगायला समर्थ आहे. म्हणून आपण काढूया एक वचन, 2 कोरिन्थीकरांचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 17वं वचन. त्या वचनातून देव काय बोलत आहे आज आपण ऐकूया. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे.
जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. 2025 साल आमच्यासाठी नवीन आहे का जुनं आहे? जुनं. जुनं म्हणता येईल ना. आम्ही त्या 2025 वर्षाला पूर्णपणे जीवनामध्ये अनुभवलं, सुखामध्ये अनुभवलं, दुःखामध्ये अनुभवलं, आजारामध्ये अनुभवलं, टेन्शनमध्ये अनुभवलं, निंदेमध्ये अनुभवलं. निरनिराळ्या माध्यमातून आम्ही 2025 वर्षाला गुड बाय केलेला आहे. आता 2025 ला पुन्हा आमच्या जीवनामध्ये येण्याची आम्ही प्रतीक्षा करू का? आमचं मन म्हणन का की 2025 वर्ष पण असलं पाहिजे आमच्या जीवनात, आणि 2026 वर्ष आम्हाला देव बाप्पांनी दाखवलंय याही वर्षामध्ये आम्ही असलं पाहिजे. एकाच वर्षाला आम्ही 2 प्रकारे आमच्या जीवनात घेऊन चालू शकतो का? म्हणून वचन आलं, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. 2026 वर्ष आमच्यासाठी एक नवीन मार्ग, नवीन माध्यम, नवीन आशा, नवीन मनाची योजना, जे पण शब्द पवित्र आत्मा प्रगट करन त्या प्रकारचं हे 2026 वर्ष आमच्यासाठी आहे. आता देव बाप्पाने या 2026 मध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी काय ठरवलं आहे ते देवबाप बोलणार नाही, पण कृतीने प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक सेवकाला तो करून दाखवणार आहे. आता प्रत्येक विश्वासणाऱ्याने, प्रत्येक सेवकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, कुणी मध्यरात्री, कुणी सकाळी देव बाप्पाकडे बायबल वाचून प्रार्थना सादर केलेली आहे. आता प्रत्येकाची प्रार्थना कशी असेल ते पवित्र आत्म्याशिवाय कोणाला कळणार नाही. मला जर म्हटलं, आता सध्या मी तुमच्या परिवारात आहे ना, इथं तुम्ही पाहता ना की अरे पगारी फास्टर या ठिकाणी आहेत, मला सांगता येईल का की तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी कशी प्रार्थना केली, काय देव बाप्पाला मागितलंय, किंवा देव बाप्पाकडून काय घ्यायचं ठरवलंय, तुम्ही काय देव बाप्पाला देण्याची इच्छा केली, मला सांगता येईल का? मला शब्दशः जर तुम्ही म्हणले, ब्रदर सांगा बरं, आम्ही नवीन वर्षाच्या दिवशी देव बाप्पाकडे प्रार्थना केली, काय प्रार्थना केली, मला सांगता येईल. परंतु पवित्र आत्मेला तर तुमची प्रार्थना माहित आहे ना की तुम्ही काय प्रार्थना केली त्या नवीन वर्षाच्या दिवशी. प्रियांनो, जी पण प्रार्थना तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी केली, ती मध्यरात्री केलेली असो अथवा सकाळी केलेली असो, जी पण विनंती तुम्ही, जरी सगळ्या विनंत्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला शब्दशः ध्यानात राहिल्या नाही, पण ज्या ठळक मागण्या तुमच्या आहेत, मग त्या शारीरिक असू द्या, आत्मिक असू द्या, ज्या पण मागण्या तुम्ही देव बाप्पाला सांगितल्या आहेत, जशा सांगितल्या आहेत, त्या सांगितलेल्या मागणीप्रमाणे संपूर्ण वर्षभर तुम्ही प्रभू समोर प्रामाणिक राहा, नम्र राहा, विश्वासू राहा आणि सरळ चालणारे व्हा. प्रियांनो, तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे जर तुम्ही करण्याची प्रक्रिया केली, मग ते तुमचं मागणं शारीरिक असू द्या, आत्मिक असू द्या, देव बाप तुमच्या मागितलेल्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण देव बाप तुम्हाला तपासल्याशिवाय पण राहणार नाही. देव बाप तपाशी ना तुम्हाला. काही जणांना वाटतं मी प्रार्थना केली, 1-2 दिवसामध्येच मला उत्तर भेटलं पाहिजे. देवाला जर वाटलं ना तसं की मला 1-2 दिवसातच उत्तर द्यायचंय माझ्या विश्वासणाऱ्याला, सेवकाला, तर देवबाप तसंही करील. पण देवबाप प्रत्येकाला तपासल्याशिवाय राहणार नाही. कारण देव बाप्पाच्या आत्मेला एवढं तर निदान माहित आहे की विश्वासणारा असो अथवा सेवक असो, तो माझ्याकडं मागणारा आहे, मला प्रार्थना करणारा आहे, माझ्या जवळ आशा ठेवणारा आहे. मग तुमची आशा
आत्मिक किती आहे आणि शारीरिक किती आहे याचं परीक्षण देव करणार. आणि मग तुमची शारीरिक विनंतीपेक्षा आत्मिक विनंती जर जास्त असली ना, देव बाप त्या गोष्टीकड बारकाईने लक्ष देणार. अरे यांनी जगिक गोष्टीपेक्षा आत्मिक गोष्टीकड जास्त माझ्याकडे मागणी केली, त्यांची लिस्ट वेगळी. ज्यांनी आत्मिक पेक्षा शारीरिक जास्त मागितलंय त्यांची लिस्ट वेगळी. दोन प्रकारच्या लिस्ट प्रभू आपल्या समोर ठेवणार. मग सेवकही त्याची सेवकाची लिस्ट असणार आहे, विश्वासणाऱ्याची लिस्ट असणार आहे. प्रियांनो, ज्यांची लिस्ट शारीरिक गोष्टीपेक्षा आत्मिक गोष्टीची जास्त लिस्ट आहे त्यांच्या प्रार्थना लवकरात लवकर ऐकल्या जातील आणि त्याची उत्तरही मिळतील. म्हणून प्रियांनो, मी नवीन वर्षाच्या पूर्व संदेशा अगोदर सांगितलं होतं वचनातून, माझे 4 संदेश नवीन वर्षाच्या अगोदर देव बाप्पांनी मला दिले आणि ते सगळे आपल्यापर्यंत पोहोचलेले पण आहे. त्या संदेशामध्ये देव बाप बोलला होता की तुम्ही नवीन वर्षामध्ये शारीरिक गोष्टी मिळवण्यापेक्षा आत्मिक गोष्टी जास्तीत जास्त मिळवण्यासाठी नवीन वर्षामध्ये प्रयत्न करणारे असाल. आता किती जणांनी ते संदेश ऐकले मला माहिती नाही, परंतु देवबाप या 4 संदेशापैकी कोणत्या तरी संदेशातून बोललेला आहे. एकदा बोललाय का दोनदा बोललाय हे मला सांगता येणार नाही, पण देवाचा आत्मा बोललेला आहे की नवीन वर्षामध्ये घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त तुम्ही स्वतःला तयार ठेवा. अशा अनुषंगाचे वाक्य नवीन वर्षाच्या पूर्व संधे अगोदर देवबाप माझ्या मुखातून संदेशातून बोलला आहे. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये देव आमच्याकडून खुश होईल या गोष्टी जर तुम्ही केल्या ना प्रियांनो, तर देव विश्वासू आहे. तो कधी स्वतःच्या विरोधात वागणारा नाही. आम्हाला स्वतःच्या विरोधात वागता येतं, पण देवाला स्वतःच्या विरोधात वागता येत नाही. तुम्ही जर शारीरिक गोष्टीपेक्षा आत्मिक गोष्टी जास्त मिळवण्यासाठी घेण्यासाठी देवाकडे जर प्रार्थना केलेली असली तर त्याच्यासाठी देव बाप्पाने एक वचन तुमच्यासाठी ठेवलं आहे आणि ते वचन आपण वचनात जाऊन पाहणार आहोत. त्यासाठी काढूया मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33वे वचन. बघा त्या ठिकाणी प्रभू काय बोलत आहे. 6वा अध्याय 33वे वचन. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हाला मिळतील. देवाची धार्मिकता नीतिमत्व मिळवण्यासाठी जर येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही कसोशीने प्रयत्न केले, अरे मला शारीरिक जीवनात जरी मायनसिंग मध्ये मी गेलो हरकत नाही, पण आत्मिक जीवनामध्ये मी जसं वचनात सांगितलंय तसं धार्मिकता नीतिमत्व मिळवण्यासाठी मी सतत झटत राहीन. हे जर देव बाप्पाच्या नेत्राने तुमच्या प्रत्येक कृतीला पाहिलं ना, मग खालचं वचन तुमच्यासाठी लागू आहे. त्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे कोणत्या? संसार प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी देवबाप तुम्हाला देणार. पण संसार प्रपंचाच्या गोष्टीसाठी वर्षामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी वेळ देऊ नका. आत्मिक गोष्टीसाठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षामध्ये आत्मिक गोष्टीसाठी जास्त वेळ द्या. जेवढा तुम्ही वेळ आत्मिक गोष्टीसाठी जास्त देणार ना प्रियांनो, वर्षोना वर्ष तुमची थांबलेली इच्छा
या वर्षभरामध्ये देव बाप पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण तसं देव बाप्पाला तुम्ही वागून दाखवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही माणसाकडून वाहवा मिळवण्याची खटपट करू नका. मला याने वाहवा म्हणलं पाहिजे, त्याने मला वाहवा म्हणलं पाहिजे, माझी इथं नावाची फार प्रशंसा झाली पाहिजे. या गोष्टीकडे कधीही नवीन वर्षामध्ये लक्ष देऊ नका. माझ्या सर्व गोष्टीची प्रशंसा माझ्या तारणाऱ्यांनी केली पाहिजे. त्याने जर तुमची प्रशंसा केली, तुम्हाला जर त्याने वावा हा शब्द दिला, तर त्या शब्दाबरोबर तुम्हाला शारीरिक आणि आत्मिक दोन्ही आशीर्वाद ताबडतोब मिळणार. तिथं वेळ लागणार नाही. मग तुमचे शारीरिक आशीर्वाद किती वर्षाचे थांबलेले असले ना, ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रगटीकरणामध्ये सांगितलंय, तो तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसणारा आहे. प्रियांनो, रडले असताना का नाही तुम्ही तुमच्या एखादी सिक्रेट विनंतीसाठी देव बाप्पाकडे एकदा तरी, तुम्हाला आठवत असेल की एकदा तरी देव बाप्पाच्या आत्म्याच्या प्रेरणेने माझ्या डोळ्यातून अश्रू आले. एकदा तरी तुम्हाला स्मरण होत असेल ना की आम्ही रडलो त्या गोष्टीसाठी. देव बाप त्या गोष्टीपासून तुमच्या विनंतीला पूर्ण करण्याकडे लक्ष देईल. पण अगोदर आठ आणि शर्त देव बाप्पाची नवीन वर्षामध्ये ही आहे की तुम्ही देव बाप्पाला किती खुश करण्याची तयारी दाखवता. देवाला खुश करण्यामध्ये ना कंजूसपणा करू नका. कंजूसपणा आणण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं तुम्हाला नवीन वर्षामध्ये देव बाप्पाला खुश करण्याची संधी मिळेल ना, त्या संधीला दौडू नका, तर पूर्ण करा. तुम्हाला सहज विचार येईन डोक्यात, हो सेवक तर असं बोलले, पण आमचा बाप्तिस्मा झालेला नाही, आम्ही बाप्तिस्मे विना आहोत. देवबाप तर बाप्तिस्मा झालेल्या प्रियजनांना आशीर्वाद देणारा आहे, पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठवणारा आहे. मग तुम्ही जर वचन ऐकता तर तुम्हाला कोणता आत्मा ऐकवितो हे वचन? का हे वचन आत्म्याविना आहे का? आत्मा कार्य करत नाही का या वचनामध्ये? प्रियांनो, याही वचनामध्ये देव बाप्पाचा आत्मा कार्य करत आहे. देव बाप याही वचनातून तुमच्याशी बोलण्याची इच्छा करत आहे. देव बाप याही वचनातून तुम्हाला आशीर्वाद देण्याची प्रक्रिया ठेवीत आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रियांनो, नवीन वर्षामध्ये देवासाठी मन मोकळं करा. कुठंही आपल्या मनाला जड करू नका, कठीण करू नका, कंजूसपणा आणू नका. अरे मी देव बाप्पाला 2025 मध्ये लिमिटेड वेळ देणारा होतो, या वर्षामध्ये जास्त वेळ मी कशाबद्दल देऊ देव बाप्पाला? माझा आहे ना नवीन जुन्या वर्षाचा जो वेळ, त्याच्यापेक्षाही कमी वेळ मी या नवीन वर्षात प्रभूला देईन. अशी जर भावना कुणी आपल्या मनामध्ये या नवीन वर्षाला आता सुरू झालेला आहे, आणि जर या इराद्याने देव बाप्पा समोर जो कुणी अशा प्रकारे नवीन वर्षाला घालवण्याचा प्रयत्न करील, यांनो आशीर्वाद देणं फक्त देवाच्या हातात आहे. फक्त देवाच्या हातात आहे आशीर्वाद देणं. देव बाप्पाला जबरदस्ती चालत नाही, तो स्व इच्छेने देणारा आहे. म्हणून आम्ही पण स्व इच्छेने देव बाप्पाला खुश करणारे असलं पाहिजे. मग कदाचित देव बाप्पाला जर वाटलं की अरे वर्षाच्या पहिल्याच प्रार्थनेमध्ये स्व इच्छेने मला खुश केलंय, देव बाप त्याच प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला खुश करू शकतो.
कारण देव बाप असं मनाची तुमच्याविषयी तयारी मनात ठेवील की याने पहिल्याच प्रार्थनेमध्ये मला खुश करणारी संतोषकारक अशी शब्द वापरले, अशा प्रकारची विश्वासाची प्रार्थना केली, देव बाप असं गृहीत धरीन वर्षभर हा माझा विश्वासणारा माझ्यासाठी अशाच प्रकारे प्रार्थना विश्वासाने करणारा होईल. कारण देव बाप मन आणि अंतःकरण पारखणार आहे. एखाद्याची जर प्रार्थना अशा स्वरूपाची प्रभू समोर सादर झाली ना, देव बाप तसही करू शकतो. प्रियांनो, देव बापाला आमच्या शारीरिक जीवनाची पूर्ण माहिती आहे, आत्मिक जीवनाची पूर्ण माहिती आहे. आम्ही मोहाने किती मागतो हे देव बाप्पाला सांगायची गरज नाही बरं का. काही जणांना आपला मोह, आपली इच्छा पूर्ण झाली, मग देव बाप्पाकडे तसं मन मोकळ्यापणाने विश्वासाने देवाबरोबर चालण्याची प्रक्रिया ठेवत नाही, जशी त्यांची इच्छा पूर्ण होण्या अगोदर ते ठेवीत असतात. देव बाप सगळ्या गोष्टीचं तोलमाप मोजमाप करून प्रत्येकाला आशीर्वाद देणार आहे. पण आशीर्वादाविना देव बाप एकाही विश्वासणाऱ्याला, एकाही सेवकाला तो ठेवणार नाही. हा कसे आशीर्वाद कोणत्या समयात कोणाला मिळतील ते त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून आणि त्याच्या कृतीवरून त्याला अनुभवास मिळेल. म्हणून नवीन वर्षामध्ये होईल तितकं देवाला खुश होणारे तुम्ही होताल अशा प्रकारे वागण्याची तयारी दाखवा. यांनो, कोणाकडे पाहू नका, कोणत्या सेवकाकडे पाहू नका, विश्वासणाऱ्याकडे पाहू नका, फक्त प्रभूकडे पहा. प्रभूला मी आवडणाऱ्या गोष्टीप्रमाणे त्याच्या समोर आहे का. आणि जर तुम्हाला वाटत नसेल, अरे नाही मी तसा दिसत नाही, तर नवीन वर्ष आता जस्ट सुरू झालंय, तुमच्या जवळ अजून कितीतरी शेकडो दिवस तुमच्या जवळ आहेत. या वर्षामध्ये काहीतरी देवाकडून घेण्याचीच अपेक्षा करा. हे वर्ष मला देवाने याही वर्षात काही दिलं नाही, माझी इच्छा पूर्ण केली नाही, असं 2027 वर्ष जर देव बाप्पाने आम्हाला दाखवलं, त्या दाखवण्याच्या अगोदर तुम्ही देव बाप्पाला म्हणू शकता, 2026च्या एंडिंगची प्रार्थना माझी आहे की मला 2026 मध्ये तू खुश केलं. आणि मग 2027 मध्ये त्या गोष्टीचे आभार माना की मला 2026 मध्ये तू आशीर्वादित केलं. 2027 पण माझ्यासाठी आशीर्वादाचं कर. प्रियांनो, बोलणं फार सोपं आहे. किती सोप्या रीतीने बोलतोय मी, लागले का काही कष्ट मला. पण जेव्हा हे कृतीमध्ये उतरवण्यासाठी तुम्ही उतरताना, तेव्हा इतकं सहज नाहीये. बघा, 1 जानेवारी पासून आज 3 जानेवारी उगवली है ना. आज 3 जानेवारी आहे ना. 1 जानेवारीला 2 जानेवारीला या दासाची कुठंच संदेश झाले नाही. 1 जानेवारीला झालं नाही, 2 जानेवारीला झालं नाही, 3 जानेवारीला तुमच्या परिवारातून या दासाचा पहिला संदेश होत आहे. म्हणून या येणाऱ्या वर्षामध्ये जे आता लागलंय, या वर्षामध्ये ना जे तुमचे स्थानिक सेवक आहेत त्यांच्यासाठी, आणि जे जे सेवक तुमच्याकडे प्रार्थनेला येतात, मग ब्रदर असू द्या, सिस्टर असू द्या किंवा सेवक असू द्या, जे कुणी तुमच्याकडे प्रार्थनेला येतंय ना प्रियांनो, त्यांच्यासाठी वर्षभर प्रार्थनेत आठवण ठेवा. 2 दिवस मला संदेश का देता नाही आला. मी सेवक आहे. सेवकाचं सगळ्यात पहिलं मुख्य कर्तव्य असतं विश्वासणाऱ्यांना संदेश देऊन आनंदी करणं, आत्मिक आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. 2 दिवस मला का करता नाही आलं.
सेवकावर ना संकट असतात प्रियांनो. काही सेवक बोलून दाखवतात आपले संकट, पण काही सेवक ना आपले संकट हृदयात ठेवतात आणि प्रभूला सांगत राहतात, प्रभू तुला तर माहिती ना माझे संकट, माझ्या संकटातून तू मला सोडव. प्रियांनो, सेवकांसारखे संकटामध्ये या नवीन वर्षामध्ये किंवा मागील गेलेल्या वर्षामध्ये सर्वात जास्त संकटामध्ये ना सेवक असतात प्रियांनो. लक्षात ठेवा ही बात. तुम्हाला वाटत असून अरे आम्ही विश्वासी आहोत, आमच्यापेक्षा सेवक फार आनंदी, खुश, समाधानी असल, ही तुमच्या मनाची कल्पना आहे. सेवकांसारखा कष्ट भोगणारा, दुःख भोगणारा, त्रासात जाणारा कोणीच नाहीये प्रियांनो. आणि त्याचा साक्षीदार आमचा पाऊल आहे. नवीन करारामध्ये पाऊलाने किती दुःख सहन केले, कसे कसे दुःख सहन केले प्रभूसाठी, वचनातून त्याने सांगितले. प्रियांनो, सेवकावर जे संकट असतात त्या संकटासारखे संकट विश्वासणाऱ्यावर नसतात, हेच देव बाप्पाला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून नवीन वर्षामध्ये सेवकांसाठी जास्तीत जास्त प्रार्थना करण्याची मनापासून तयारी करा. उगाच सेवकांसाठी करायची म्हणून प्रार्थना करू नका. मनात एक आणि बुद्धीत एक अशा विचाराने प्रार्थना करू नका. आत्म्याने आणि खरेपणाने सेवकांसाठी प्रार्थना करा की सेवकांना हर अडचणीतून, हर समस्येतून, हर संकटातून देव बाप्पा तू प्रति दिवशी सोडवित राहा आणि त्यांच्याकडून तुझी पवित्र सेवा आत्म्याने खरेपणाने होऊ दे. प्रियांनो, सेवकांनी सेवा केली तर तुम्हाला आशीर्वाद मिळतील. सेवकांनी सेवा नाही केली तर काय आशीर्वाद मिळतील तुम्हाला? मग ती सेवा चर्चची असू द्या या हाऊस प्रेयरची असू द्या. हाऊस प्रेयर मध्ये पण पवित्र आत्मा आहे आणि चर्च मध्ये पण पवित्र आत्मा आहे. फक्त ठिकाणं वेगळे, बाकी आशीर्वाद आहेत का वेगवेगळे? आशीर्वाद त्याच प्रकारे पवित्र आत्मा देतो ज्या प्रकारे देण्याची तो इच्छा करतो. पण या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची सहाय्यता सेवकाला फार आवश्यक अशी आहे. काही जण ना सेवकांसाठी प्रार्थनाच करत नाही प्रियांनो. त्यांच्या ध्यानातही कधी सेवकाचं नाव येत नाही. काही विश्वासणारे असे आहेत आपल्या स्थानिक सेवकाचं नाव घेत नाही प्रार्थनेमध्ये. आणि मला अनुभव आलेला आहे बऱ्याच वेळेस. जेव्हा मला आत्म्याने सुचवलं ना की विचार या विश्वासणाऱ्यांना की स्थानिक सेवकांसाठी किती जणांनी प्रार्थना केली, त्यावेळेला मुश्किलीने 1 किंवा 2 हात वर झालेले माझ्या सेवा कार्यामध्ये मी अनुभवलंय. इतर सेवकांच्या सेवा कार्यामध्ये काय झालंय मला माहिती नाही. निरनिराळ्या ठिकाणी मी हाऊस प्रेयर मध्ये पण विचारलं काही विश्वासणाऱ्यांना, म्हणलं आज सकाळी तुम्ही हा दास फोन करून तुमच्याकडे प्रार्थनेला येत नाही, पण माझं नाव घेऊन प्रार्थना केली का? तेव्हा तर कोणाचाच हातवर नाही झाला, एकाचाही हातवर नाही झाला काही ठिकाणी की आज आम्ही प्रार्थना केली म्हणून. काही परिवारात एक जण का व्हायना म्हणला, ब्रदर मी केली तुमच्यासाठी आज सकाळी प्रार्थना. पण ही संख्या अतिशय कमी आहे. आणि चर्च मध्ये जेव्हा विचारणा केली तेव्हा मुश्किलीने 1 किंवा 2 हात वर झाले, बाकीचे हात सगळे खाली. कारण प्रियानो, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये ना आमची बुद्धी खोट्यापणाने कधीच हात वर करू शकणार नाही बर का. पवित्र आत्मा रिमोट कंट्रोल सारखा कंट्रोल करतो आम्हाला. जसा हा तुमचा पंखा आहे ना, रिमोट तुम्ही दाबलं की पंखा तसंच काम करतो ना. जशी तुमची इच्छा आहे तो आपल्या इच्छेने वागतो का? तुम्ही जर त्याला 1 वर ठेवलं तर तो 3 वर चालतो का? कारण त्याला माहित पडतं रिमोटनी मला 1 वर चालण्याची आज्ञा दिली, मी 3 वर चालू शकत नाही. माझ्याजवळ 3 वर चालण्याची प्रक्रिया आहे.
पण मला 3 वर चालण्याचा आदेश नाही. तसं प्रियांनो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जे केलंय ना त्याच्यासाठी तुमचा हात उंच होईल. जे तुम्ही केलं नाही ना त्याच्यासाठी पवित्र आत्मा कधी तुमचा हात उंच होऊ देणार नाही. तुमची बुद्धी किती म्हणली ना कर उंच हात, सेवकाला काय माहिती तू काय केलंस आणि काय नाही, पण पवित्र आत्म्याला तर माहिती आहे ना तुम्ही काय केलंय आणि काय नाही केलं. म्हणून प्रियांनो, जो विश्वासू असतो ना प्रभूशी, प्रामाणिकपणे विश्वासू राहतो, तो तरी अशा प्रकारे विश्वासाने चालण्याचा प्रयत्न करतो. आणि जे कुणी लबाडीने हात वर करतात ना प्रियांनो, त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही बरं का. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये जाणून बुजून हात उंच करणं साधारण समजू नका. देवाचा आत्मा त्याला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही, त्याला जाणीव पण करून देतो. तू लबाडीने हात उंच केला होता ना त्याच हे तुला शासन आहे. आणि एखाद्याला शासन झालं ना तो परत स्वीकारण्याची प्रक्रिया करत नाही बरं का. म्हणून प्रियांनो, तुम्हाला जर एक प्रश्न केला मी, बंधू, तुम्हाला जर मी म्हणलं बरं का, म्हणलं करू नका तसं, म्हणलं जर मी तुमच्या समोर आग ठेवली, तुम्हाला जर म्हणलं बंधू त्याच्यात हात घाला, घालतान का तुम्ही? का नाही घालणार? कारण तुम्हाला माहिती ती आग आहे, ती काय परवा करणार नाही. शद्रक, मेषक, अबेदनोगोवर आगीने कंट्रोल ठेवलं होतं की हे देवाचे लोक आहे, यांच्यावर माझा प्रभाव नाही पडणार. पण आम्ही जर आगीत हात घातलं तर आम्हाला चटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जर आगीत हात घातलं तर काय होतं हे आम्हाला समजतं. मग जर देवाच्या इच्छेविरुद्ध आम्ही कोणतीही प्रक्रिया देवाला न आवडणारी केली मग देव बाप त्याची आम्हाला शिक्षा करील का नाही. म्हणून प्रियांनो, जो कोणी लबाडीने एखादी गोष्ट करतो ना तो पुन्हा ती गोष्ट कधीच करत नाही. त्याला कळतं अरे एकदा मी केलं, मला काय त्याचा चाणक्य प्रभूने दाखवली. म्हणून प्रियांनो, नम्रतेने विश्वासाने प्रभू समोर राहा. जर तुम्ही तशा कृती केल्या ना तर देव बाप तुम्हाला आशीर्वादाविना पण ठेवणार नाही. आशीर्वाद देईनच प्रभू. अरे केलं यांनी, माझ्या सेवकांनी जरी नाही पाहिलं यांना, पण मी पाहिलंय खरोखर यांनी सेवकांसाठी विश्वासाने प्रार्थना केली. काहीतरी आदर्शाचा कित्ता नवीन वर्षामध्ये बांधण्याचा प्रयत्न करा. वर्ष आलं, वर्ष गेलं, गेलं वर्ष आलं, मी अशाच प्रक्रियेत राहीन असं राहू नका. या नवीन वर्षामध्ये तरी, नवीन वर्षामध्ये मी खरोखर प्रभू समोर आदर्शाचा कित्ता होईल, आदर्शाचं माध्यम मी प्रभूकड होईल याची आशा ठेवा. माणसाकडे आदर्शाचं माध्यम होण्याची आशा ठेवू नका. माणसाकडून क्षणभर तुमचं गौरव होईल, पण प्रभूकडून जर गौरव झालं ना ते सर्वत्र गौरव जाईल. म्हणून बघा, एखाद्या सेवकाची जर कीर्ती, आज पंजाबचे काही पास्टर आहेत, आम्ही गेलोत का पंजाबला, पाहिलं का पंजाबला जाऊन, पण पंजाबच्या काही पास्टरांची नावं आमच्यापर्यंत आलेले आहे. आम्ही जरी त्यांना प्रत्यक्षात पाहिलं नाही, त्यांच्याशी बोलणं आम्ही केलं नाही, पण त्यांनी जे काही प्रभूसाठी केलंय ती त्यांची महती देव बाप्पाने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ते सेवक आम्हाला सांगायला आले नाही, पण आम्हाला इतरांकडून कळलंय की असे सेवक फार देवाची सेवा चांगली करतात आणि तिथं हजारो नव्हे तर लाखोंनी लोक आज जाते. प्रियांनो, तुमचे नाव लौकिकपणा देवापासून असला पाहिजे, माणसाकडून नसला पाहिजे. हे देव बाप्पाला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं आहे. नवीन वर्ष स्वागतासाठी तुमच्यासाठी तयार आहे. तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा नवीन वर्ष ठेवीत आहे, पण तुम्ही घेण्याची इच्छा करता का? तुम्ही जर घेण्याची इच्छा केली की मला नवीन वर्षात काहीतरी घ्यायचंय प्रभूकडून, तर प्रभू द्यायला कंजूसी करणार नाही. पण एक लक्षात ठेवा, देव बाप पण तुमच्याकडून काही घेण्याची आशा करतोय.
ना तर तुम्ही म्हणता देव बाप निसता द्यायला बसलाय, त्याला काय लागत नाही. हा तुमचा भ्रम या वर्षामध्ये तरी नवीन वर्षात काढून टाका. देवाला पण आमच्याकडून काही ना काही हवं आहे आणि तो आमच्याकडे अपेक्षा करतो. म्हणून या नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त मी प्रभूला खुश करणारा होईल या इराद्याने आजपासून प्रार्थना करण्याची तयारी करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो, आणि डोळे कोणी उघडायचे नाही. कॅमेरा ऑन नाही. माझे जरी डोळे बंद असले ना, पण जेव्हा रिपिटेशनमध्ये मी हे पाहिल ना, तेव्हा कुणी काय केलंय माझा हा व्हिडिओ मला लगेच दाखवेन, कुणी डोळे उघडले कुणी उघडले नाही. म्हणून सेवकांनी जर सांगितलं डोळे बंद करा तर कुणीही डोळे उघडायचे नाही. जर तुम्ही डोळे उघडले तर तुम्ही देव बाप्पाच्या शब्दाचा अवमान करता, अपमान करता. देव जी आज्ञा देतो त्या आज्ञेच्या विरोधात चालण्याची तुमची प्रक्रिया होते, असं देव म्हणन. मी नाही म्हणणार. मी देवाच्या आज्ञेने सांगते, डोळे बंद म्हणजे बंद, उघडायचे नाही. जेव्हा शेवटचा आमीन होईल त्यावेळेला डोळे उघडायचे. करा डोळे बंद. जो पण संदेश निरोप आपल्यासाठी आलाय त्या संदेशाला, निरोपाला आपण हृदयामध्ये एकाग्रतेने घेऊया प्रियांनो. शांत चित्तेने त्या निरोपाचं आपण स्वागत करूया. काही सेकंद आपण शांत राहू, मग प्रार्थना करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या बापा, नवीन वर्षाला आम्ही पाहिलेलं आहे. नवीन वर्षाचे काही दिवस आमच्या जीवनातून गेले पण आहेत माझ्या बापा. जे दिवस आमच्या जीवनातून गेले आहेत नवीन वर्षामध्ये,
त्या दिवसामध्ये आम्ही किती तुला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही किती जगातल्या गोष्टीकडं आमचं ध्यान लावलं याचं लिखाण तुझ्या जीवनाच्या पुस्तकात प्रत्येकाच्या नावे तू करत आहे. मग ते सेवकाच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जात आहे आणि विश्वासणाऱ्याच्याही जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जात आहे. स्वर्गीय बापा, हे नवीन वर्ष आम्हाला तुझी जास्त स्तुती आराधना करण्याचं, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याचं आणि बायबलकडं आम्ही सतत लक्ष देण्याकडं आमचं मन ठेवण्याचं हे वर्ष जावं अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, जास्तीत जास्त या नवीन वर्षामध्ये आम्ही आत्मिक धन स्वर्गामध्ये जास्त जमा करणारे या वर्षामध्ये व्हावे अशी कृपा आणि असा आशीर्वाद तू आम्हाला प्रदान कर. शारीरिक गोष्टी पण तेवढ्याच आवश्यक ज्या वाटतील आम्हाला त्या करण्यामध्ये पण तू आम्हाला सहाय्यता कर. स्वर्गीच्या देवा, शारीरिक गोष्टीपेक्षा आत्मिक गोष्टीकडं आम्ही जास्तीत जास्त लक्ष देण्याचा या नवीन वर्षामध्ये प्रयत्न करावा अशी कृपा आणि दया आम्हाला तू नवीन वर्षात पुरव अशी प्रार्थना करतो. आज ज्या परिवारात तो आहे माझ्या बापा, पहिली प्रार्थना या परिवारातून तुझ्या दासाची होत आहे. अतिशय धन्य आणि आशीर्वादित परिवार आहे की नवीन वर्षाची पहिली प्रार्थना या परिवारातून केली जात आहे. प्रभू, या परिवाराची हर एक इच्छा, हर एक विनंती, हर एक प्रार्थना तू मान्य कर या वर्षभरामध्ये माझ्या बापा. त्यांना आत्म्याने आणि खरेपणाने चालण्यास सहाय्यता कर. नम्रतेने राहण्यास मार्गदर्शन कर. सरळतेने वागण्यास त्यांच्यावर कृपा कर आणि तुझ्याशी विश्वासू राहण्यासाठी प्रत्येक समयाला, क्षणाला तू त्यांच्याबरोबर आहे याचा अनुभव त्यांना तू देत राहा. होय माझ्या बापा, या संपूर्ण परिवारातील लहान थोर प्रियजनांसाठी मी तुझ्याकडं प्रार्थना करतो. सर्वांना आशीर्वाद दे. माझे जेवढे प्रार्थनेचे, सेवेचे ठिकाणं आहेत तेवढ्या परिवारांनाही आशीर्वाद दे माझ्या बापा. जेवढे सेवक माझ्या संपर्कात आहेत त्या प्रत्येक सेवकांना आशीर्वादाने या नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त तू भर माझ्या बापा. तुझ्या दासाला पण या नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त जोमाने, आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने तुझी सेवा करण्यासाठी तू सहाय्यता कर. येणारे प्रत्येक संकट, प्रत्येक आणणारे अडखळणं सैतानाचे या सेवकापासून या नवीन वर्षामध्ये तू दूर ठेव आणि तुझ्या दासाला सेवा करण्यासाठी भरपुरीने तू मदत कर. एवढीच माझी तुझ्याकडं प्रार्थना आहे. तुझी कृपादृष्टी माझ्याकडे या नवीन वर्षामध्ये राहू दे माझ्या बापा अशी मी तुला विनंती करतो. स्वर्गीच्या देवा, जेवढ्या परिवारांसाठी, सेवकांसाठी मी प्रार्थना केल्या त्या सर्व तू ऐक माझ्या बापा आणि त्या प्रकारे प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रभूची शांती या जागेत राहो. या घरातल्या तेला, मिठा, पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी प्रार्थना करतो. आपल्या दासाला या ठिकाणी सेवेला येण्यासाठी तू सहाय्यता केली यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता अर्णारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमचे कृष्ण तू आम्हाला सोडले आहे तसे तू आमचे कृष्ण आम्हाला सोड. तर आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहणार आहे.